श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जय मुंबई शहर. तेथे येऊनी स्वामी सुत मठ स्थापिती समर्थांचा षडविकार जिंकिले, संसार त्यागिले, रात्रंदिनरत झाले. स्वामी भजनी सुखाने, स्वात्सुखी तल्लीन वृत्ती, तेने हरले संस्मृती, गमनाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. संसाराते सोडूनी बैसले गोसावी होऊन, हे पाहुनी कित्येक जण हसताती तयाते. परी त्यांचा विषाद चित्ती, स्वामी सुत न मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी, तिने हे वृत्त ऐकूनी दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले, मायावश जे झाले, त्यांची प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करोनी पाही, शोक करती काकूबाई. मुंबईत लवलाही, सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहुनी, वक्षस्थळ घेती बडवूनी. अंग टाकली आदरणी, बहुत क्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून, दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून, धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विटलो. जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसवूनी. मान्य झालीस त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगूनी. परी त्यांच्या या गोष्टी तियेसी गोड न लागती. म्हणे यांची भ्रष्टमती, खचित असे जहाली. याशी पिचाश्य बाधा झाली, किंवा करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली, पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांशी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. त्यांची घेऊनी भेटी, विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती, तरी होय आरोग्य. ऐसा विचार करूनी पोटी, दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुतांच्या गोष्टी, मुळापासून सर्वही. होऊन या दीनवदन, करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय याशी सांगावा. ऐकून या देव मामलेदार, हंसोनी देती उत्तर. त्याशी पिशाच लागले थोर, माझेने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. मने ज्याने वेळ लाविले, त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सूत, मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिले कांदेवाडीत, जागा एक भक्तिनीने. निसली मजे स्वामी भक्त, आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याचे हसत, ढोंग वगे म्हणती. परी निंदा आणि स्तुती, दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणाविन आसक्ती, अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती, अनेक प्रकारे दूषण देती. परी शांत चित्ते त्याप्रती, उपदेशिते स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले, सत्यपथाचरण चुकले. नित्य कार्यात विसरले, मोहे पडले भवजाली. ऐसे जे का मूढ जन, ते भक्ता देती दूषण. परी तेने अंतकरण, दुखित नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता, तीही त्रास देती स्वामी सुता. परी तयांच्या चित्ता, दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात, शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस, स्वामी जयंती केलीशे. कोणे एके समयाशी, नगर करणारे की. सहज आले मुंबईशी, त्यांनी ऐकिले वर्तमान. या नगरात सांप्रद, स्वामी सुत स्वामी भक्त. गोसावी होऊनी राहात, महाज्ञानी असती ते. एक वार पहावे तयांशी, इच्छा झाली नानाशी. मग कोणे एके समयाशी, मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती, आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणी वंदिते, स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयाशी, लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना रेखी, रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन, स्वामी सुते शिष्य करून.
वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तींचे. पुढे रेखी भुवानी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांशी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता रेखी हसू आले समर्थासी, पाहोनिया स्वभक्तासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सूत श्री सनिध भजन करीत, कीर्तनी आनंदे नाचत लोक लज्जा सोडोनी. लोकापवादाची मानी भय, तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्ती न होय, भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती, निंदा स्तुती करिताती. खेदानंद मानिता चित्ती, चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत, स्वामी सुते आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत, विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. ऐसे स्वामी सुताचे मत, परी दिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस, स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्याशी समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्याप्रती, मनातील खून सांगती. एकोणी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचोनी, दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान एकोणी, खिन्नी मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विना, तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जावोन, आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण, ऐकले यातून राणीने. हा समर्थाचा निश्चिम भक्त, समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी. सेवकाशी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसारी. त्या साधू ते मंदिरी, प्रार्थोनिया नावे. ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक धावले तत्वता. प्रार्थोनिया स्वामी सुता, मंदिरा माझी आणिले. पाहोनिया समर्थासी, उल्हास सुताची मानसी. धावूनिया वेगेसी, मिळी चरणी घातली. सद्गती अंतकर चरणी, चरण क्षालिले नयनाश्रुणी. देहभान गेले विसरुणी, स्वामी पदी सुखावला. बाळ चुकले मातेशी, ते भेटले बहुत दिवसी. मग तयांच्या आनंदाची, पारावार नसेसी. निज सुता ते पाहोनी, आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवे करी. परी समर्थांची प्रीती खरी, स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहोन. दूषित होय त्यांचे मन, द्वेष पूर्ण करताती. काही उपाय करून फिरवून समर्थाचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन, समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून, प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. ऐसी वेळ साधोनी, समर्था सांगितले दुर्जनी. स्वामी सुताची ही करणी, योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून. हा नाचतो काय म्हणून, आपुला अपमान करावया. परकी आणि निजसूत समान लेखिती जे सत्य. जे सर्वांशी अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढोनी, मग नाचावेत व भजनी. ऐशी आज्ञा सुता लागोनी, केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण, खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला ऐस्या प्रकारे. पाहुनी ऐसी परी, खिन्न झाला सुत अंतरी. काळजात गोचली सुरी, अपमान दुखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण, दुःख देतसे अपमा. उतरले सुताचे वदन, निस्तेज झाले सत्वर. त्यात होते जे वैरी, ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोड भरी, अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत, ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत, मार्ग धरीत मुंबईचा.
अपमान दुखे दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला, जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर, त्यांचे दुखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाच तसे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला, अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुतांची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनविले समर्थाते. म्हणे कृपा करोनिया, सुताते आणावे या ठाया. कृपादृष्टी पाहोनिया, आरोग्य तया करावे. मग समर्थ त्या अवसरी, मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी, मज सनिध आणावे. परी सूत त्या सांगाती, आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी, रात्रंदिन सलतसे. सेवेकरी परतोनी आले, समर्थांचे व्रत गतिले. आणखी दुसरे पाठविले, त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ, त्यासी घालूनी पेटीत. घेऊनी यावे त्वरित, कोणीतरी जाओनी. तथापि स्वामी सुत पाही, अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य, तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होत, त्यांसी झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी, समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी, परी गंधन लाविती. भोजनात न उठती, धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती, रुदन करती क्षणोक्षणी. येतुक्या माझी सत्वर, मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी, आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईसी, पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर, जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता, ऐकोनी करिता कांता. तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई, अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थाते. सूत आपुला भक्त सोन, काली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी, ओढून बळेची मग नेला. पुत्र शोके करोन, दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान, परोपरी करिता ती. नर जन्मा येऊनी सत्य, भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले. उच्च नीच भगवंती, नसे काही निश्चिती. ज्याची असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार, उतरला भोवद्दी दुरुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवर, कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी, पुसती सेवेकरी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत, वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेशी. जय जय भक्त पालका, जय जयाजी परम मंगला. विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत. भाविक परिसोत, सप्तदशदाय गोडा.